ताई, तू ही साडी कुठून घेतलीये? ताई, या साडीची प्राइस काय आहे? आणि हे ब्लाऊज तू शिवून घेतलेत की रेडीमेड आहे? तर तुमच्या या प्रश्नांची उत्तरं आज मी या व्लॉग मधून देणार आहे. आणि या साडीची प्राइस तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही मला कमेंट कराल किंवा तुम्ही मला डीएम कराल. तुम्ही बघू शकता ही व्हाईट साडी किती सुंदर दिसतेय. तर बघू अशी जर भेटली, अवेलेबल झाली तर मैं बता दूंगी भाई आपको की तुम्ही छान नाही दिसत आहे, ती साडी तुला चांगली नाही वाटत आहे, एक्स वाय झेड काय असेल ते. तुम्हाला छान वाटते ना, यू कॅन वेअर. तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवा. कारण माझ्या पार्टनरला तर मी साडीमध्ये खूप आवडते. Wow, nice. मी सगळ्यांना रिप्लाय देऊन वैतागले. बट तरी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगते की ती साडी तुम्हाला बाहेर कुठे जर नाही भेटली, तर मला डीएम करा तुम्ही. आपल्या कलाकार क्लॉथिंग वरती मी या साड्या अवेलेबल करणार आहे. You get to hear me now. तर हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. तर आज खूप मस्त असा व्लॉग होणार आहे आणि व्लॉग मध्ये असणार आहे फक्त आपण दोघं. Oh my God! आपण दोघं म्हणजे व्हिडिओ बनवणारी मी आणि बघणारे तुम्ही. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा, कारण तुम्हाला आवडणाऱ्या साड्या ज्या तुम्ही मला सारख्या विचारता इंस्टाग्रामला की ताई ही साडी कुठून घेतली, याची प्राइस काय आहे आणि ही साडी आम्हाला कुठे भेटेल, याचे ब्लाउज स्टिच केलेले आहेत की तू रेडीमेड वेअर करतेस. तर या सगळ्या गोष्टी मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. सो मी आता ती प्रत्येक साडी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे. सो तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला त्या साड्या दाखवते. मी आज या ब्लॉग मध्ये फक्त 3 ते 4 साड्या दाखवेल. बाकी या नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल. जे तुम्हाला बघायला आवडेल माझ्या प्रोफाईलवरचं ते तुम्ही मला सांगा. मी माझ्या ब्लॉग मध्ये ते तुम्हाला शो करेल. तर आता मी एक माझी रेडवाली बांधणीची साडी तुम्हाला दाखवते. जी मी माझ्या दादाच्या लग्नामध्ये वेअर केली होती. तर त्याच्यासाठी पण मला खूप लोकांचे डीएम आलेले की ताई तू ही साडी कुठून घेतली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज तू शिवून घेतलाय की रेडीमेड आहे. तर तुम्हाला मी ती साडी दाखवते आधी. रेड कलर मध्ये ती आहे ही साडी आणि प्युअर बांधणीमध्ये ही साडी आणि खूप सुंदर आहे आणि माझी फेवरेट आहे. याच्यावरचे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता ज्यांनी नाही बघितले. आणि हा आहे ते रेड साडीवरचा ब्लाऊज जो एकदम प्रॉपरली असं स्टिच करून घेतलाय, साईजला पण हाईटला पण आणि फुल हँड आहे आणि बॅक. तुम्हाला असं काही डिझाईन शिवायची असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तसा ब्लाऊज तुम्ही पण शिवून घ्या. तर मी तुम्हाला ती साडी वेअर करून दाखवते आता. कशी वाटते ही साडी तुम्हाला? आणि खूप सुंदर आहे. तुम्ही अशी वेअर करू शकता आणि खरंच खूपच छान आहे. त्याची डिझाईन वगैरे बघू शकताय तुम्ही. तर सांगायचं झालं तर ही साडी मी घेतली होती सुरतमध्ये. आणि या साडीची प्राइस तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही मला कमेंट कराल किंवा तुम्ही मला डीएम कराल. आणि आता नेक्स्ट साडी आहे व्हाईट वाली, जी रिसेंटली मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केली होती. त्या व्हिडिओला मला एवढ्या कमेंट्स आल्या की ताई लिंक दे, ही साडी कुठून घेतली आम्हाला सांग. मी सगळ्यांना रिप्लाय देऊन वैतागले. बट तरी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगते की ती साडी तुम्हाला बाहेर कुठे जर नाही भेटली, तर मला डीएम करा तुम्ही. आपल्या कलाकार क्लॉथिंग वरती मी या साड्या अवेलेबल करणार आहे. तर मला नक्की डीएम करा. आधी ती साडी बघून घ्या तुम्ही. ही आहे ती साडी आणि खूप सुंदर आहे. व्हाईट मध्ये, ऑफ व्हाईट मध्ये थोडीशी जाते ती, एकदम फ्रेश व्हाईट नाहीये, बट खूप सुंदर वाटते ही साडी. याच्यावरती फोटो जे काढले तुम्ही आणि जे व्हिडिओज आहेत ते पण तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. तर लवकर जा इंस्टाग्रामला ही पोस्ट बघून या. आणि हा आहे त्या व्हाईट साडीवरचा ब्लाऊज, ज्या साडीसाठी सगळ्यात जास्त एन्क्वायरी आली. तर हा पण रेडीमेड नाहीये, ह्याला मी स्टिच केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतो, खूपच सुंदर, मस्त. आणि हा पण असा फुल हँडवाला शिवलेला आहे मी. ते थोडंसं नॉर्मल इथपर्यंतच, कारण कधी काय वेअर केलं बँगल वगैरे किंवा वॉच तर ते खूप सुंदर वाटतं एखादा कडा वगैरे हातामध्ये घातला तर. पण हा असा आहे व्हाईट. तर ती साडी आपण वेअर करून बघूयात. तुम्ही बघू शकता ही व्हाईट साडी किती सुंदर दिसतेय. आणि व्हाईट सगळ्यात रिच दिसणारा कपडा म्हणजे व्हाईट आहे. आणि खरंच खूपच सुंदर. कुठलीही साडी असू द्या, तुम्ही ती वेअर कशी करताय याच्यावरती डिपेंड करतं की ती साडी तुम्हाला नेसता येते की नाही आणि तुम्ही कशी नेसताय
त्याच्यावरती ती तुमची सुंदर दिसून येते. नाहीतर असं काही नाहीये की हेवी साड्याच खूप छान दिसतात, सिंपल सोबर छान दिसत नाहीत. ही किती सुंदर वाटते, सिंपल अँड सोबर आहे. एकदम छान. ब्लाउज पण एकदम मस्त फिटिंग मध्ये स्टिच केलेला आहे. आणि साडी तर बापरे! माझी फेव्हरेट. तर या साडीसाठीच खूप लोकांचे मला डीएम आलेले, की साडी हवी आहे ताई ही. तर ही साडी हवी असेल तर मला नक्की डीएम करा. ही साडी तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. तर कमेंटमध्ये व्हाईट असं कमेंट करा. आणि 3rd नंबरवाली साडी आहे. ती आहे ग्रीन कलरमध्ये. तर ती पण खूप सिंपल आणि सोबर साडी आहे. त्याच्यावरचा तर ब्लाउज मी शिवला पण नव्हता आणि त्या साडीमध्ये ब्लाउजही नव्हता. बट माझ्याकडे ग्रीन कलरचा ब्लाउज होता. तो मी कॉन्ट्रास्टमध्ये त्या साडीला मॅच केला आणि ती साडी खूपच सुंदर दिसली. हे बघा. तर ती आहे ही साडी जी आहे ऑर्गेन्झामध्ये आणि खूप सुंदर आहे. आणि त्याच्यावरती मी माझा हा ग्रीनवाला ब्लाउज वेअर केलेला. तर ती खूप सुंदर वाटत होती. खूप आधी वेअर केलेली ही साडी मी. दोनदा वेअर केलेली. एकदा मी दादाच्या हळदीला वेअर केली होती ही साडी आणि आता एक व्हिडिओमध्ये घातली होती पाठीमागे. तर त्याच्यानंतर मी काय केलं वेअर केलेली नाहीये. बट मला ह्या व्हिडिओसाठी सुद्धा खूप लोकांचे डीएम आले, की "ताई त्या ग्रीन साडीची पण लिंक दे. आम्हाला जर कुठे भेटली तर." आणि असा पीस जर भेटला मला कदाचित कुठे, तर नक्की मी बाय करेल वेगळ्या कलरमध्ये. सो ही पण मी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे. आणि हा ब्लाउज आहे त्या ग्रीन अँड व्हाईट साडीवरचा, जो की मी तुम्हाला सांगितलंय की कॉन्ट्रास्ट आहे. हा त्या साडीवरचा नाहीये ब्लाउज, तर हा माझ्या डान्ससाठी मी एक कॉस्ट्युम म्हणून बनवलेला. तर त्याच्यासाठीचा ब्लाउज आहे. पण त्या साडीवरती एकदम परफेक्टली मॅच होतो, एकदम परफेक्टली आणि खूप सुंदर दिसतो. आणि हा पण खूप सुंदर असा शिवून घेतलेला आहे मी. याची डिझाईन पण बघू शकताय तुम्ही. आणि बॅक साईड आणि माझा सगळ्यात फेव्हरेट ब्लाउज आहे हा. कारण हा खूपच सुंदर असा फिटिंगमध्ये आहे मला. आणि दुसरी गोष्ट कुठल्याही साडीवरती वेअर करा, त्याला कॉन्ट्रास्ट मॅच होऊन जातं आणि विथ कलर वाईज पण खूपच सुंदर वाटतो. हा ग्रीन कलर खूप सुंदर वाटतो. थोडा शाईन करतोय बट खूप छान आहे. आणि बघू शकताय तुम्ही ही साडी पण किती सुंदर वाटतेय. असं वाटत नाहीये हा ब्लाउज या साडीवरचा नसेल म्हणून. ती थोडीशी अशी फुगते साडी, बट तुमच्यावर आहे तुम्ही तिला कॅरी कशी करताय. त्याच्यानंतर ती अशी बसते एकदा परफेक्टली चापून-चुपून बसते आणि खूप छान वाटते. हे बघा. याच्यावरती जे फ्लॉवर्स आहेत ना, ते खूप सुंदर आहेत. हे बघा. आणि शाईनमध्ये पण आहे आणि खूप छान आहे. पार्टीवेअर आहे ही साडी थोडीशी, बट सुंदर, खूपच सुंदर वाटते. माझी फेव्हरेट आहे ही पण. खूप छान. म्हणून मी तिला जास्त वेअर करत नाही. कधीतरी काय असेल, तर मी तिला वेअर करते. आणि तुम्ही तिला कशी वेअर करू शकता, तुमच्यावर आहे. आणि मी या साडीचं नाही तुम्हाला सांगू शकत, की ही साडी भेटेल की नाही. बट कधी भेटली मला, तर मी नक्की अपडेट देईल. कारण ही साडी जेव्हा मला भेटली होती, तेव्हा एका रँडम शॉपमध्ये मी असंच गेले होते आणि तिथे ही साडी मला दिसली अशीच सहज आणि मी घेऊन टाकली. आणि खूप छान आहे हे बघा. कलर खूप छान वाटला मला म्हणून मी ती साडी घेतली होती. तर बघू अशी जर भेटली, अवेलेबल झाली, तर मैं बता दूंगी भाई आपको. कशी वाटते ही साडी पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला मी जी साडी दाखवणार आहे, ती माझी सगळ्यात फेव्हरेट साडी आहे. ती साडी तुम्ही माझ्या जानवडी सॉन्गमध्ये बघितली असेल. ती माझी खूप म्हणजे खूपच फेव्हरेट आहे आणि आता ह्या ब्लॉगची ती शेवटची साडी आहे, जी तुम्हाला मी आता दाखवणार आहे. ती साडी एका इव्हेंटसाठी घेतली होती मी. तर त्या इव्हेंटला वेअर केली. त्याच्यानंतर मी जानवडी सॉन्गमध्ये जेव्हा कॉस्ट्युमसाठी ती साडी पाठवली, तर ती सिलेक्ट झाली होती आणि खूपच सुंदर वाटते. त्याचाही ब्लाउज फुल हँडवाला आहे आणि खूप सुंदर आहे आणि तिचा कलर पण बाप! तुम्हाला मी ती साडी दाखवतो. दिसतं. खूप सुंदर वाटते. आणि खूप जणांना असं वाटतं, की ती साडी हेवी आहे खूप, तर ती बिलकुल हेवी नाहीये. वेअर केल्यानंतर सगळ्यात सुंदर वाटते आणि एकदम चापून-चुपून बसणारी साडी आहे. ज्याच्यामध्ये एखादी मुलगी किंवा एखादी बाई खूप सुंदर अशी दिसू शकते. तर ही साडी पण मी तुम्हाला वेअर करून दाखवेल. आणि हा आहे त्या लास्ट साडीवरचा ब्लाउज, जी मी आता वेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये ती शेवटची साडी आहे. तर माझी खूप फेव्हरेट आहे ही साडी. खूप म्हणजे खूप. कारण मी एका सॉन्गमध्ये वेअर केली होती आणि ती साडी माझ्यासाठी लकी आहे. कारण त्या सॉन्गला 1 मिलियन प्लस व्ह्यूज आहेत. जानवी सॉन्ग तुम्ही अजून पण YouTubeला सर्च करून बघू शकता. फेमस सॉन्ग आहे ते खूप.
आणि या साडीचा कलर मला खूप आवडतो मेन म्हणजे. बापरे! लई बघा किती सुंदर वाटते ही साडी. किती रिच लुक येतो या साडीला. एकदम परफेक्ट लुक. आणि बॅक पण खूप सुंदर आहे. याचा ब्लाउज खूप मस्त शिवलाय एकदम परफेक्टली आणि लॉंग बॅक एकदम आणि खूप मस्त वाटतंय. आणि समोरून पण असा व्ही नेक मध्ये आहे. हे बघा. डिपेंड्स ऑन यू तुम्हाला कशी वेअर करायची. काही जण अशी प्लेट्समध्ये स्ट्रेटली असं वेअर करतात समोरून. काही जण पूर्ण असं वन साइड मध्ये अशी वेअर करतात. काही जण पिनअप करून वेअर करतात. तर ते खूप छान वाटतं. डिपेंड्स ऑन यू तुम्हाला कशी वेअर करायची ती. आणि खरंच खूपच सुंदर वाटते. खूप सुंदर. त्या साडीने असं एकदम भारी वाटतं. एकदमच भारी. आणि कलर तर सांगायलाच नको. खूप सुंदर कलर या साडीचा. खूपच सुंदर. वाईनमध्ये येतो थोडासा आणि वेगळाच आहे थोडासा आणि थोडा शाईनमध्ये सिल्वर शाईन आहे त्याच्यामध्ये आणि खूपच छान आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही पण साडी मी सहज असं गेले होते फॅमिलीसोबत शॉपिंगला. तर मी ही साडी मुलचंदमध्ये घेतली होती. जे की आपल्या हडपसरमध्ये मुलचंद. मला ही साडी तिथे भेटली होती आणि मला पहिल्या नजरेतच ती खूप आवडलेली. तर मी डायरेक्ट घेऊन टाकली. वाटलं नव्हतं ती रेडी झाल्यावरती एवढी भारी दिसेल साडी. आणि खूप जणांचा असं मला मेसेज आहेत, की "ताई तू साड्या खूप परफेक्टली वेअर करते. सो तुम्हीही वेअर करू शकता. कुठलीही साडी असो मी तुम्हाला सांगितले ती तुम्हाला व्यवस्थित नेसता आली पाहिजे. त्याच्यानंतरच ती तुम्हाला छान दिसते आणि सिंपल सोबर जरी तुम्ही ब्लाउज शिवला आणि सिंपल सोबर जरी काही त्या साडीला तुम्ही इयरिंग्स वगैरे किंवा गळ्यात काही वेअर केलं छोटंसं, तर ते तुम्हाला छान दिसतं. फक्त ती साडी तुम्हाला परफेक्टली घालता आली पाहिजे. आणि खूप जणांचं असं आहे, की ताई मी साडी नेसली की छान नाही दिसत, मी खूप जाड आहे, मी खूप पातळ आहे. तर असं काही नसतं. साडी ह्या एकमेव अशी गोष्ट आहे साडी जी कुठल्याही बॉडी लँग्वेजला छानच दिसते आणि खूपच सुंदर दिसते. फक्त तुम्ही तिला व्यवस्थित वेअर करा. सिंपल आणि सोबर. तशीच ही पण मी वेअर केलेली आहे. खूप छान वाटते आणि तुम्ही तसं जर साड्या वेअर करत राहिलात, तर तुमच्या घरातल्या लोकांनाही तुम्ही साडीमध्ये आवडाल. कारण प्रत्येक वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्याला आपण सुंदर दिसतोय का? हे बघायचं आणि मग आपण जगाला विचारायचं. कारण तुम्हाला जर तुम्ही सुंदर वाटत असाल, तर डझंट मॅटर की बाकीचे काय बोलतायत तुला, की तुम्ही छान नाही दिसत आहे, ती साडी तुला चांगली नाही वाटत आहे, एक्स-वाय-झेड काय असेल ते. तुम्हाला छान वाटतेय ना, यू कॅन वेअर. तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवा. कारण माझ्या पार्टनरला तर मी साडीमध्ये खूप आवडते. माझ्या घरच्यांनाही आवडते. माझ्या पार्टनरच्या घरच्यांनाही आवडते. सो मला आवडते साडी घालायला आणि मी जास्त करून साड्याच वेअर करते. मोस्टली तुम्ही माझं YouTube बघा किंवा Instagram बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच ड्रेसेस वगैरे असं काही दिसणार नाही. जीन्स टॉप आणि डान्स फील्डमध्ये असल्यामुळे मी काही वेगळं वेअर करते, असं एस्थेटिक असो किंवा बॅगी जीन्स असो, टी-शर्ट असो, शॉर्ट्स असो, असं काही वेअर करते. बट काही फंक्शन असेल किंवा काही पार्टी वगैरे असेल, बर्थडे पार्टी वगैरे, फॅमिली फंक्शन्स असतील, लग्न असेल, तर मी साडीच वेअर करते आणि ती खरंच खूप छान दिसते. सो तुम्ही स्वतःला कमी समजू नका आणि साड्या घालायला स्टार्ट करा. कधीतरी घाला, रेग्युलर नका घालू, पण कधीतरी घाला. आणि अशा सुंदर, सुंदर साड्या जर तुम्हाला हव्या असतील, तर मला नक्की डीएम करा. आणि या व्हिडिओला जर तुम्ही चांगलं प्रोत्साहन दिलं, तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीच्या पण साड्या दाखवेल तुम्हाला, ज्या मला तुम्ही कमेंटमध्ये विचारता. सिंपल अँड सोबरवाल्या. जे आपण 500 ते 1000च्या रेंजमध्ये बघू शकतो. तशा पण काही साड्या आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये या साड्या सगळ्या आवडल्या असतील, तर याच व्हिडिओमध्ये मला नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट नक्की करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि असंच जर तुम्हाला रेग्युलर माझं साड्यांचं कलेक्शन, ड्रेसेसचं कलेक्शन आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवाय? आणि जर साड्या आवडल्या असतील, तर त्याच्याही कमेंट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल्स दिलेलं आहे. तर लवकर जा, आपल्या पेजला डीएम करा आणि शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये तुम्ही थांबलात. खूप एन्जॉय केलात आणि मीही खूप मेहनत घेतली तुमच्यासाठी, कारण खूप पसारा झाला आता सगळ्या साड्या काढून. सो मला खूप छान वाटलं खूप दिवसानंतर तुमच्याशी कनेक्ट होऊन. तर असंच माझ्या व्हिडिओजमध्ये शेवटपर्यंत राहत जा आणि मला खूप सारं प्रेम देत जा, जे आतापर्यंत दिलंय. थँक यू.